ही जरी पहिली महासभा असते किंवा नंतरची असेल किंवा मधली असेल किंवा शेवटची असेल, सभा ह्या नियमाप्रमाणे चालणार. आणि जो काही विरोधी पक्ष आहेत त्यांचा आम्ही सन्मान करतोच, परंतु सगळ्या सभा ह्या नियमाने चालतात आणि आजची सभा ही नियमाने चाललेली आहे. आणि आमचं म्हणणं तेच आहे की तुम्ही जे काय बोलायचे तुम्हाला बोलत पाहिजे, तुम्हाला आपला अधिकार आहे बोलण्याचा, आणि तो अधिकार आम्ही डावलणार नाही, काही हिसकावून घेणार नाही. पण जे बोलायचं ते विचार बोला आणि नियमात बोला. पालिका सदैव नगरसेवकाचा अधिकार कधीच हिरावून घेतला जाणार नाही किंवा हिसकावून घेतला जाणार नाही. ते सरळचा संकेत आहे. ह्या ज्या कमिटी आपण बनवतो, या कमिटी कशासाठी बनवते की बाबा त्याची छानबीन झाली पाहिजे, त्याची तपासणी झाली पाहिजे, आणि हा नियमाला धरून नाही, 31च्या नियमाला धरून आहे. त्याच्यामुळे जे काय आजचं कामकाज झालेलं आहे सर्व कामकाज हा नियमाला धरून आहे. जर या ठिकाणी आम्ही जर त्या ठिकाणी आणलेला अजेंडा आहे, विषय पत्रक चालूला कामकाज आहे, तो जर त्या ठिकाणी आम्ही नियमाला कायदेशीर केलेला आहे, बेकायदेशीर असेल तर बेकायदेशीर का ठराव असेल तो ठराव दाखवा किंवा कायदा दाखवा. आता विरोधी पक्ष नेते त्यांना तसं वाटतं की त्यांचा विषय, पण आम्ही त्या ठिकाणी वेस्टेज टाइम नाही, त्या ठिकाणी जो काही प्रशासक काळामध्ये ज्या काही अयोग्य घटना घडलेल्या आहेत, त्या घटना ज्या घडल्या किंवा अयोग्य कामं केलेली आहेत त्याची छानबीन व्हायला पाहिजे ना. त्याच्यामुळे वेस्टेज टायमिंग कसं आहे त्याच्यामध्ये वास्तविक अतिशय सत्कार्य आणि चांगलं यासाठी जो काही वेळ जाणार आहे ते चांगला लोकांच्या जनहितासाठी वेळ जाणार आहे, तर वेस्टेज टाइम असं काय म्हणता येणार नाही. एक अगली सवाल सर, एक वादा किया गया कि सबको साथ में लेकर हम चलेंगे, नई मुंबई के विकास को गतिमान करने के लिए और जन समस्याओं के समाधान के प्रयास के लिए सदन का सामूहिक तौर पर साथ साथ चलना आवश्यक है. आप कैसे भरोसा दिलाएंगे कि आने वाले समय में जो सवाल उठाए गए हैं उससे इतर होकर सत्तारूढ़ दल जो है वो सदन को चलाएगा और नई मुंबई के विषय में गंभीरता बढ़ते? भरोसा कायद्यावर ठेवायचा आहे, आमच्यावर काय. सभागृहाचा कामकाज हा कायद्याने चालणार आहे, नियमाने चालणार आहे, अधिनियमाने चालणार आहे. आणि आमच्यावर भरोसा ठेवाच, आम्ही त्यांच्यावर भरोसा ठेवतो, पण दोघांनी कायद्यावर भरोसा ठेवला पाहिजे. जर आपण सर्वांनी जर कायद्यावर भरोसा ठेवा, कायदा आपण समजून घेतला, तर तो कायदा लोक जनहितासाठी वापरला, लवकर आपले विषय चांगले त्या ठिकाणी जनहितासाठी ते मंजूर होतील, ते पारित होतील, त्यातून आपण अंमलबजावणी करू, कामं करू. विषय भरोसा हा कायद्यावर असू द्या. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.